2011 ते 2016 पर्यंत सुमारे 200% CAGR दिला. 2012 ते 2017 पर्यंत 170 ते 190% CAGR दिला. मित्रांनो, 2026 मध्ये बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करावी का? बिटकॉइन मध्ये SIP कशी करता येईल? भविष्यात बिटकॉइन परत चांगले रिटर्न देईल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न मला कमेंटमध्ये सतत विचारले जातात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिटकॉइनचे सविस्तर आणि रिअलिस्टिक विश्लेषण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, जसे बिटकॉइनने भूतकाळात दिलेले रिटर्न्स टिकाऊ आहेत का? पुढील 10 ते 20 वर्षांत बिटकॉइनची किंमत किती वाढू शकेल? बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करताना योग्य स्ट्रॅटेजी काय असावी? SIP केल्यास प्रत्यक्षात किती फायदा होतो? बिटकॉइन आणि निफ्टी 50ची तुलना, कोणासाठी बिटकॉइन योग्य आहे आणि कोणासाठी नाही? चला तर मग सुरू करूया. बिटकॉइन 2026 चे डिटेल एनालिसिस. बिटकॉइनचा ऐतिहासिक परफॉर्मन्स सध्या आपण स्क्रीनवर पाहत आहोत. तो बिटकॉइनचा इयरली चार्ट आहे. बिटकॉइनचा डेटा साधारण 2011 पासून उपलब्ध आहे. सुरुवातीला बिटकॉइनची किंमत खूप कमी होती, त्यामुळे आजच्या तुलनेत ते कॅन्डल्स छोटे दिसतात. पण रिटर्न्स पाहिले तर थक्क करणारे आहेत. 2012 मध्ये बिटकॉइनने 189% रिटर्न दिला. 2013 मध्ये तब्बल 5400% रिटर्न दिला. 2014 मध्ये -56% घसरण पण आली. 2015 मध्ये पुन्हा 34% वाढ आली. 2016 मध्ये 125% वाढ झाली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, बिटकॉइन अत्यंत व्हॉलेटाईल ॲसेट आहे. जेव्हा ते वर जाते तेव्हा प्रचंड वेगाने वर जाते आणि जेव्हा ते खाली येते तेव्हा जोरदार कोसळते. म्हणूनच बिटकॉइन हे सर्वांसाठी नाही. जर तुमची रिस्क टॉलरन्स कमी असेल तर या ॲसेट क्लास पासून दूर राहणेच चांगले आहे. पण जर तुम्ही व्हॉलेटिलिटी स्वीकारू शकत आहे आणि लॉंग टर्म विचार करत असाल तर नक्कीच संधी आहे. पॉईंट नंबर 1, 5 इयर रोलिंग रिटर्न्स एनालिसिस. आता आपण 5 वर्षांच्या रोलिंग रिटर्न्स कडे पाहूया. 2010 ते 15 बिटकॉइन $33 पासून $4430 पर्यंत गेला. 2011 ते 2016 पर्यंत सुमारे 200% CAGR दिला. 2012 ते 2017 पर्यंत 170 ते 190% CAGR दिला आणि 2013 ते 2018 पर्यंत फक्त 30 ते 40% CAGR दिला. 2014 ते 2019 पर्यंत 60 ते 80% CAGR दिला आणि 2020 ते 2025 पर्यंत 20 ते 30% CAGR दिला. यावरून दिसते की जसा जसा बिटकॉइन मोठा होत गेला तशी तशी रिटर्न्स कमी होत गेली. पॉईंट नंबर 2, 66% रिटर्न शक्य आहे का? खूप लोक म्हणतात की बिटकॉइनने SIP मध्ये 66% रिटर्न दिला. पण मित्रांनो, 66% रिटर्न म्हणजे काय माहित आहे का? याचा अर्थ दर 1.5 वर्षात पैसा दुप्पट. जर बिटकॉइन पुढील 10 वर्षांत 66% CAGR देत राहिला तर तुमचा पैसा पुढील 10 वर्षांत 64 पटीने वाढेल. पण हे रियालिटी आहे का? चला मार्केट कॅपच्या दृष्टिकोनाने पाहूया. पॉईंट नंबर 3, बिटकॉइन मार्केट कॅपिटलायझेशन. जगातील सर्व ॲसेट क्लासला मार्केट कॅप नुसार रँक केले आहे. गोल्ड आहे $31 ट्रिलियन वर. एनव्हीडियाची कंपनी आहे $4.6 ट्रिलियन वर. सिल्वर आहे $4.5 ट्रिलियन. ऍपल कंपनी आहे $3 ट्रिलियन ची. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि गुगल सुद्धा आहे. आणि नंबर 8 वर रँक करतो आपला बिटकॉइन, जो आहे $1.75 ट्रिलियन चा. महत्वाची गोष्ट म्हणजे बिटकॉइन फक्त 17 वर्षांचा ॲसेट आहे आणि तरीही तो जगातील टॉप 10 ॲसेट मध्ये आहे. आज जगातील एकूण ॲसेट मार्केट कॅप सुमारे $173 ट्रिलियन आहे. जर बिटकॉइन पुढील 20 वर्षे 60 ते 66% CAGR ने वाढला तर बिटकॉइनची किंमत $10 बिलियन पेक्षा जास्त होईल आणि एकूण मार्केट कॅप रिअलिस्टिक पातळीच्या वर जाईल. हे प्रॅक्टिकली शक्यच नाहीये. पॉईंट नंबर 4, रियालिटी काय असावी? आज बिटकॉइन कडून पुढील 10 ते 20 वर्षांत 18 ते 25% CAGR अपेक्षित धरावा. व्हॉलेटिलिटी सहन करावी लागेल आणि किमान 10 वर्षांचा हॉरिझॉन असावा. आज बिटकॉइनची व्हॉलेटिलिटी पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. यावर्षी बिटकॉइनने फक्त -6% रिटर्न दिला, जो इतिहासात सर्वात कमी घसरण आहे. व्हॉलेटिलिटी कमी झाली म्हणजे रिटर्न्स कमी होतील पण स्थिरता वाढेल. पॉईंट नंबर 5, 2026 मध्ये बिटकॉइनची SIP कशी सुरू करावी? जर तुम्हाला बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करायची असेल तर SIP हा सर्वात उत्तम मार्ग आहे. आज तुम्ही फक्त $200 प्रति आठवड्यापासून बिटकॉइन मध्ये SIP सुरू करू शकता. मी तुम्हाला ऍप नाही सांगणार आहे, पण तुम्ही कोणत्याही FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्मवर तुमची KYC करू शकता, बँक अकाउंट लिंक करू शकता आणि आधार व्हेरिफिकेशन करू शकता. ही सर्व प्रक्रिया सुरक्षितपणे ज्या ऍपवर होत असेल त्या ऍपवर तुम्ही अकाउंट बनवू शकता. SIP सुरू करण्यासाठी तुम्ही तो ऍप डाउनलोड करा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऍप नाही सांगणार आहे कारण की हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे. अकाउंट रजिस्टर
रजिस्टर करा, KYC पूर्ण करा आणि फिक्स डिपॉझिट जमा करा. नंतर बिटकॉइन निवडा आणि SIP स्टार्ट करा. नंबर 6 बिटकॉइन वर्सेस निफ्टी 50. बिटकॉइन आणि निफ्टी 50 ची व्हॉलेटिलिटी खूप जास्त आहे. व्हॉलेटिलिटी मध्ये बिटकॉइन 80 ते 85% पडला आहे, पण निफ्टी 50 सगळ्यात जास्त 30 ते 35% पडला आहे. म्हणजे व्हॉलेटिलिटी मध्ये बिटकॉइन खूप जास्त आहे. रिटर्न्स मध्ये सर्वात जास्त रिटर्न दिला आहे आणि निफ्टी 50 ने मॉडरेट रिटर्न दिला आहे. पण जर तुम्ही रेग्युलेशन पाहिलात तर बिटकॉइनची रेग्युलेशन आता स्पष्ट नाही आहे आणि निफ्टी 50 सेबी रेग्युलेटेड आहे. त्यानंतर सुटेबिलिटी, बिटकॉइन हा हाय रिस्क इन्व्हेस्टर्स साठी आहे आणि निफ्टी 50 कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स साठी आहे. पण तरी बी तुम्हाला जर बिटकॉइन आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवायचे असेल तर तो 5 ते 10% अलोकेशन ठेवा. तुम्ही जेवढे गमवू शकता तेवढाच गुंतवणूक करा. इन कन्क्लुजन मित्रांनो, 2026 मध्ये बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करता येईल, पण रियालिटी बेस्ड अपेक्षा ठेवा. 60 ते 70% रिटर्नची स्वप्न पाहू नका. SIP पद्धत वापरा, लॉंग टर्म विचार करा आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन ठेवा. बिटकॉइन मध्ये पैसे कमवायचे असेल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हाच एकमेव शहाणपणाचा मार्ग आहे. तुम्हाला कोणत्या क्रिप्टो टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर.